गुड मॉर्निंग फॅमिली. तर शरू उठली आहे शाळेत जाण्यासाठी. तर आंघोळ वगैरे झाली आणि तिचे मी केस करून दिले आणि ती बाकीचं उरकेपर्यंत तिला गरमागरम मी पोहे बनवत होते, कारण आज 2च तास शाळा आहे. तर म्हणली मम्मी चपाती भाजी नको देऊ बाई, रोज रोज खाऊन कंटाळा आला आहे. त्यामुळे तिला असे छान पोहे केले आणि ती गेली. तर ती गेल्यानंतर मी माझं पण आंघोळ वगैरे उरकून घेतली आणि मी स्वयंपाकाला लागले. तर मेथीची भाजी करत होते मी. तर कांदा मिरची वगैरे घालून घेतली आणि त्यामध्ये थोडीशी डाळ टाकली आणि नंतर शेंगदाण्याचं कूट घालून अशी भाजी छान परतून घेतली आणि लगेच मी गरम तवा ठेवला आणि बाजरीचं पीठ मळून छान अशा कडक कडक भाकरी करून घेतल्या बाजरीच्या. आणि दिवसभर आज झोपले मी. तर थोडीशी तब्येत माझी ठीक नव्हती आणि संध्याकाळी भाभीसोबत गेले बाहेर. तर त्यांना काही ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचे होते. तर अमृत सिल्कमधून आम्ही गेलो होतो. तिथं साड्या वगैरे छान छान लागल्या होत्या संक्रांतीसाठी आणि इथं ब्लाऊज पीसची आम्ही क्वालिटी बघत होतो. तर ब्लाऊज पीस भरपूर 2 डझन घेतले त्यांनी आणि तिथं बिल वगैरे केलं आणि आलो. तर येताना आमच्या इथं नवीन दाबेलीची गाडी लागली आहे. तर शरूपिऊला दाबेली खायची होती म्हणून आम्ही तिथून पार्सल घेतली आणि तिथून घरी आलो. तर पिहूनी आणि शरूनी खाल्ली दाबेली आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि छान अंडी उकडून घेतली होती आणि उकडलेल्या अंड्याची मी अशी चटणी करून घेतली, कांदा टोमॅटो टाकून. त्यात हळद मीठ तिखट सगळं घातलं होतं. एकीकडे वरण भात करून घेतलं आणि भाकरी करून घेतल्या आणि नंतर गार लागत होतं म्हणून खाली गेलो, थोडीशी कोणती पेटवली आणि तिथं शेकत बसलो थोड्या वेळ. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.